नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहीत आहे का, सूर्यनारायणाचे 7 दिवसांचे व्रत योग्य पद्धतीने केल्यास सूर्यदोष नष्ट होतो, सर्व मनवांछित मनोकामना पूर्ण होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. तर आजच्या या छोट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, हे व्रत कधी करायचं, कसं करायचं आणि कोणत्या चुका आहेत की त्या अजिबात करू नयेत. बघा, हे व्रत माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमीपर्यंत करायचं असतं. या 7 दिवसांमध्ये हे व्रत केलं जातं. म्हणजेच यंदा हे व्रत 19 जानेवारी 2025ला या दरम्यान म्हणजे या दिवसापासून सुरू होतंय आणि बघा, रथसप्तमीपर्यंत आपल्याला हे 7 दिवस व्रत करायचं असतं. दररोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून उगवत्या सूर्याची या व्रतामध्ये पूजा करायची असते. या पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे फूल, हळद, कुंकू, अक्षदा, तीळ आणि गूळ आणि एक तांब्यामध्ये पाणी. बघा, सूर्यदेवाला अर्घ्य हे आपल्याला द्यायचं असतं. आता सूर्यदेवाला अर्घ्य देताना आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही गायत्री मंत्रसुद्धा म्हणू शकता. नैवेद्यासाठी गूळ, खोबरं, तिळगूळ आणि एखादं फळ किंवा मग डाळ तांदळाची खिचडीसुद्धा चालते. आता या व्रताचे नियम काय आहेत ते मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. हे व्रत मुख्यतः विवाहित महिलांनी करायचं असतं. बघा, हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी, सौभाग्यप्राप्तीसाठी आणि कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत होण्यासाठी हे व्रत खूप फलदायी मानलं जातं. एकदा हे व्रत सुरू केलं तर दरवर्षी पाळणं आवश्यक असतं, याचा असा नियम आहे. आता हे व्रत केल्यानंतर त्याचं उद्यापन कसं करावं ते सुद्धा तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. रथसप्तमीच्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून आपल्याला दूध उतू घालवून उपवास सोडायचा असतो. तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सूर्यनारायणाचे 7 दिवसाचे व्रत हे करायचं असतं. आता मी तुम्हाला अगदी शॉर्टकट माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी नक्की तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ घेऊन येईन. श्री स्वामी समर्थ.